नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण विक्रमादित्यचा उदारपणा आणि विक्रमादित्य राजाचे साहस पाहिले. आजच्या एपिसोडमध्ये आपण समुद्रदेव वरुण यांची भेट होते का हे ऐकणार आहोत. भोजराजा तिसऱ्या वेळी सिंहासनावर आरूढ होण्यास तयार झाला. तेव्हा तिसरी पुतळी जयंती मनुष्य रूपाने पुढे आली आणि म्हणाली, राजा, ज्याच्या अंगी विक्रमादित्यासारखा उदारपणा आहे त्यालाच या सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. तेव्हा भोज म्हणाला, विक्रमादित्याच्या उदारपणाची हकीकत सविस्तर सांग. जयंती कथा सांगू लागली. सर्व पृथ्वीवर विक्रमादित्यसारखा दुसरा राजा नाही. उदारपणाप्रमाणेच त्याचे धैर्यही अद्वितीय होते. त्याच्याजवळ उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे 6 गुण असतात. त्याचा मान देवही ठेवतात. विक्रमादित्याच्या अंगी सर्व सद्गुण होते. एकदा त्याने मनात विचार केला की संसार हा संसार आहे आणि हे जीवन क्षणभंगूर आहे. म्हणून धन न साठवता सत्पात्री दान करून ते खर्च करावे. कारण देव ब्राह्मणांना दान करणे यातच संपत्तीची सफलता असते. दान, उपभोग आणि नाश या धनाच्या 3 अवस्था आहेत. जे या धनाचा उपभोग घेत नाहीत आणि दानही करीत नाहीत त्यांच्या धनाचा नाश होतो. असा विचार करून विक्रमाने यज्ञ करण्याचे आणि त्यावेळी साठवलेल्या संपत्तीचे दान करायचे ठरवले. नंतर त्याने यज्ञाची तयारी करण्याची आज्ञा केली. कारागिरांनी प्रचंड यज्ञमंडप उभा केला. राजसेवकांनी यज्ञाची सामग्री गोळा केली. गंधर्व, यक्ष, किन्नर वगैरे सर्वांना यज्ञाला बोलवले. राजे, मांडलिक वगैरे सर्व राजधानीत जमले. देव आणि ब्राह्मणही येऊन पोचले. समुद्रदेव वरुण याला बोलवण्यासाठी विक्रमादित्याने एक ब्राह्मण पाठवला. त्या ब्राह्मणाने समुद्र किनाऱ्यावर वरुणाची षोडशोपचारांनी पूजा केली आणि तो जणू समोर प्रकट झाला आहे असे मानून त्याला विनंती केली. हे सागरेश्वरा, सम्राट विक्रमादित्याने यज्ञ सुरू केला आहे. त्या यज्ञाला आपण उपस्थित राहावे म्हणून राजाच्या वतीने मी आपल्याला निमंत्रण देत आहे. असे बोलून त्याने समुद्राला फुले अर्पण केली आणि तो हात जोडून उभा राहिला. तरीही वरुण प्रकट झाला नाही किंवा समुद्रातून होकारही आला नाही. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर तो कंटाळला आणि घरी परत आला. विक्रमादित्याने सांगितलेले काम आपण आपल्या शक्तीनुसार केले याच्यातच त्याने समाधान मानले. तो परत घरी येत असताना मार्गात त्याला एक तेजस्वी ब्राह्मण भेटला. तो म्हणाला, मी सागरेश्वर आहे. विक्रमादित्याच्या यज्ञाचे निमंत्रण मला मिळाले आहे. हे निमंत्रण देऊन त्याने माझा सत्कारच केला आहे असे मी समजतो. अशा वेळी मित्राला काहीतरी भेट दिली पाहिजे. म्हणतातच की जो भेटी देतो आणि घेतो, रहस्य सांगतो आणि विचारतो, भोजनाला जातो आणि भोजन देतो, त्याला मित्र म्हणतात. ही मैत्रीची 6 लक्षणे आहेत. जवळ राहणाऱ्यांची मैत्री गाढ असते आणि दूरस्थांची नसते असे नाही. मेघ आकाशात गर्जना करतो आणि मोर जमिनीवर नाचतो. सूर्य, चंद्र कोठे प्रकाशतात आणि कमल आणि कुमुदनी कोठे उमलतात. निवासामध्ये कितीही अंतर असले तरी खऱ्या मित्रांच्या प्रेमात अंतर पडत नाही. विक्रमादित्य माझा खरा मित्र आहे. यज्ञाला मी उपस्थित राहणार आहेच, परंतु माझी भेट राजाला देण्याची कामगिरी तू केली पाहिजेस. ही 4 अमूल्य रत्ने घे. ही साधी रत्ने नाहीत. त्यांची वैशिष्ट्ये तुला सांगतो. या पहिल्या रत्नाने संपत्ती मिळवायची साधने प्राप्त होतात. या दुसऱ्या रत्नामुळे अमृतासारखी मधुर खाद्यपेये मिळतात. या तिसऱ्या रत्नामुळे चतुरंग सैन्य तयार होऊ शकते आणि या चौथ्या रत्नामुळे उत्तम वस्त्रे व भूषणे मिळतात. ही रत्ने माझी भेट म्हणून विक्रमाला दे. त्या ब्राह्मणाने रत्ने सांभाळून उज्जैनीला आणली. ती चोरण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. समुद्राकडे जाऊन येण्यात पुष्कळ काळ खर्च झाला होता आणि विक्रमादित्याचा यज्ञ पूर्ण झाला होता. यज्ञामध्ये दाने देऊन त्याचा कोश रिकामा झाला होता. विक्रमादित्याकडे येऊन ब्राह्मणाने सागराची भेट राजाला दिली आणि त्या रत्नांचा महिमा सांगितला. विक्रमादित्य म्हणाला,
हे ब्राह्मणा, तुझ्यावर सोपवलेली कामगिरी तू चांगली पार पाडलीस याबद्दल धन्यवाद. आता यज्ञ पूर्ण झाला आहे. दक्षिणाही देऊन झाल्या आहेत. आता तुला देण्याजोगे माझ्याजवळ काहीच राहिले नाही. तेव्हा तू आणलेल्या 4 रत्नांपैकी तुला हवे असेल ते एक रत्न मी तुला देईन. कोणते हवे ते सांग. तो बिचारा ब्राह्मण गडबडला. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, रत्न घेणार ते माझ्या कुटुंबासाठीच. घरी माझी पत्नी आहे, मुलगा सूनही आहेत. त्यांचा विचार घेऊन मी निवड करीन. ठीक आहे, विक्रम म्हणाला. ब्राह्मण घरी आला आणि घडलेली हकीकत त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितली आणि रत्नांची निवड करायला सांगितली. मुलगा म्हणाला, ज्यापासून चतुरंग सैन्य तयार होते ते आपण घेऊया, म्हणजे आपल्याला राज्य मिळवून राजवैभव उपभोगता येईल. पिता म्हणाला, शहाण्याने राज्याचा लोभ धरू नये. राज्यासाठीच रामाला वनवासात जावे लागले. बळीला बंदिवास घडला आणि पांडवांना अज्ञातवास भोगावा लागला. अशी आणखी किती उदाहरणे सांगू. मला वाटते की ज्यापासून धन मिळते ते रत्न आपण घ्यावे. म्हणतातच की संपत्तीपासून मिळत नाही असे या जगात काही नाही. म्हणून शहाण्याने संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा. ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, ज्यापासून षड्रसयुक्त अन्न मिळते ते रत्न आपण घ्यावे, कारण अन्नामुळेच सर्व प्राण्यांची जीवधारणा शक्य होते. ब्राह्मणाची सून म्हणाली, ज्या रत्नापासून उत्तम वस्त्रे आणि अलंकार मिळतात तेच रत्न आपण घेऊन यावे. म्हणतातच की ज्याने त्याने आपल्या शक्तीनुसार आपले शरीर, वस्त्र आणि अलंकार यांनी सजवावे. त्यामुळे सौंदर्य तर वाढतेच, पण आयुष्य व संपत्ती यांची वृद्धी होते. प्रत्येकाचे असे वेगवेगळे मत झाले. प्रत्येक जण मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरू लागला. त्यामुळे त्यांचे आपापसात कडाक्याचे भांडण लागले. हे पाहून कुटुंब प्रमुख ब्राह्मण वैतागला. तो राजप्रासादावर गेला आणि त्याने सर्व हकीकत राजाला सांगितली. आपल्या कुटुंबात भांडणे लावणारी ती रत्ने त्याने राजाला परत केली. परंतु विक्रमादित्याने सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारी 4ही रत्ने ब्राह्मणालाच बक्षीस दिली. कथा सांगून जयश्री म्हणाली, भोजराजा, खरा उदारपणा हा असा स्वाभाविक असतो. तो तुम्ही कोणत्या पदावर आहात यावर अवलंबून नसतो. चाफा सुवासिक असतो, ऊस गोडच असतो, तसा विक्रमाचा उदारपणा नैसर्गिक होता. तुझ्या स्वभावात असा उदारपणा असेल तर तुला या सिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार आहे, नसेल तर नाही. जयंतीचे हे बोलणे ऐकून भोजराजा उदास होऊन आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.